नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर काहीच आज आहे ना, आम्ही मस्तपैकी बाहेर बसलेले होते. तर तुझं काय म्हणणं सांग बरं. आता बोर होत आहे का? या आपल्या घरासमोर एक गटर आहे, खूप मोठी. मच्छर बघा. काय म्हणतोय मग तू? काय पाहिजे तुला? एकदम फ्रीली सांग. हा, सायकल पाहिजे. सायकल? अरे यार, सायकल 2 सायकल लागले आपल्याकडे. चल खाली सायकल देऊ. चलो. मी काय म्हणतो श्लोक, सायकल नको येऊ. ही जी गाडी आहे ना, गाडी घेऊन जा बस. ये ना. तो चलो अब जाते ऊपर, क्योंकि ना ऊपर थोड़ा सा काम है. चलो अरे तुम आओ. चल ना. तर आता आहे ना वरती जायचं आहे, कारण मम्मी खूप जास्त आवाज देत होती, कारण आम्ही बाहेर बसलेले होते ना, तर आवाज देत होती. तर बघू वरती काय काम आहे आता. बापरे. तर आता आलेलो आहे वरती, अँड ना वरती पोळ्या करण्याचा कार्यक्रम चालू आहे गच्चीवर. तर हाय सोम आर्ट्स. तर तो आहे ना पूर्णपणे सरमतोय ब्लॉग मध्ये येण्यासाठी. सोम भाऊ हो वरती बघ रे, इकडे बघ, इकडे बघ, इकडे श्लोक. याच्या डोळ्यावर उंच बघला ना, असा एक डोळा मारतो. श्लोक, श्लोक या. हो एक वेळेस इकडे बाय. आता सरमतोय तो, आता सरमतोय. तर आज आलेले होते वरती आणि इतकं भारी वाटतंय का. अँड काय जात आहे ना, आजपासून आपले ब्लॉग आहे ना डेली 8 वाजता अपलोड होणार आहे. म्हणजे सकाळी 8 AM ला. आधी 6 ला होत होते, बट आता मी थोडं डिसिजन चेंज केलेलं आहे. तर आता 8 AM ला अपलोड होणार आहे. तर नक्की बघून घेत जा. चप्पल अरे रडते गाई तो तर रडायला ज्याची ना चप्पल लपवलेली आहे, हा रडतोय. सोमनं लपवलेली आहे. मोहित अरे अरे. तुझी चप्पल इथंच आहे. हा काय ओ, चप्पल शोधतोय आणि तुला एक गिफ्ट देऊ आम्ही मस्त पैकी. चप्पल शोधायला. मला दिसते आडून. मला तर इथून दिसते आहे. मला पण दिसते इथून, मला पण दिसते. एकदम इझी ठिकाणी आहे. सापडली. आता घरात गेल्यावर त्या पाण्यात टाकून. चल सो गाइस, हमने इसकी चप्पल छुपा दी थी. तो चप्पल घेऊनच घरी निघाला डायरेक्ट. चप्पल घेऊन घरी. तर काही सोम एवढा दिलदार आहे माहिती का, त्याने मला हे घेऊन 5 रुपये का आता ही चीज, और हमें ये बहुत पसंद है. तर आम्ही ना म्हणजे एकामेकाला खावडत असतो. तर त्यानं आज मला घेऊन दिलं, उद्या मी त्याला घेऊन दिलं. हम ठहरे गरीब लोग. सो चलो अभी घर में जाते और आराम से बैठते एकदम. मी अशी हिंदी का बोलतोय मध्ये मध्ये, ते तुम्हाला आहे ना अशा म्हणजे 4-5 दिवसाच्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये समजणारच आहे. तर म्हणजे आतापासून आहे ना डेली ब्लॉग बघत असा. तो चलो. तर आता आम्ही आलेलो आहे वाकडीमध्ये, अँड आहे ना इथं हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे, कारण बाबाला हॉस्पिटलमध्ये आणायचं होतं. तर या ठिकाणी सोम ब्रदर आलेला आहे माझ्यासोबत, अँड आम्ही 3 जण आलेलो आहे. तर आता आम्ही तर उन्हात बसलेलो आहे, कारण आहे ना बसण्यासाठी दुसरीकडे जागाच नाही. कारण आता आहे ना बाबाला लावलेली होती सलाईन वगैरे. तर आहे ना आम्ही म्हणजे बाबाला दवाखान्यात ठेवलेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे बाहेर. आम्ही ना इथं आहे ना डायरेक्ट 2 ते 2.5 तास झाले आलेले आहे. आणि इतकं जीवावर आहे माहिती का. या गोळ्या भेटलेल्या आहे मला, आणि त्यांनी तर मला एका टायमात सर्व गोळ्या सांगून दिल्या. पण माझ्या डोक्यात ना एक पण गोळी गेली नाही की कशा कोणत्या गोळ्या कशा घ्यायच्या आहेत त्या काहीच गेलेलं नाही. आणि हा त्याच्याच इच्छात आहे. या काय पण डोकं खापडायला लागलं. तर काहीच मी आता आहे ना गाडी घेऊन गेल्या जाता बाहेर, अँड आहे ना आता मी आलेलो आहे खड्यामध्ये.
तर आहे ना मम्मीने याला आहे ना झाडावर चढवलेलं आहे बघा. तर याला आहे ना झाडावर चढवलेलं आहे. काय करायचं मम्मी? हे खाली 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 पाय ठेवते ना वरच्या खाली घ्या. पडशील रे बाबा. आरामात आहे आरामात. सो आरामात लँडिंग झाली. खाली पण आले. आता आहे ना आम्ही आलेलो होते शेतामध्ये अँड या ठिकाणी ना 2 गाड्या आणलेल्या होत्या. याच्यावर सोम आणि मी अँड याच्यावर मम्मी पप्पा आलेले अँड आम्ही शेताकडे आलेले मस्तपैकी. तर सोम आपण ते एक करून बघू. ते काय गाईच? तू काय करत आता थोड्या वेळा पहिले? हो ते बाटली उडवणी का पण शेतात माझ्या मते बाटली सापडणार नाही गाईच. अरे गाईज हा काय करतोय माहिती का? नसतं. हा काय करतोय माहिती का? केव्हा आता ती बाटली नसते का आपली बिस्लेरी वगैरे काय कोणती पण ती बाटली येतोय आणि त्याचं आहे ना ते झाकण आहे ना किती दूर उडवतो डायरेक्ट. तर गाईज मी एक म्हणजे नंबर आमचे भारी काही वाटतंय. मित्र आहे, आमचे मोठे मित्र आहे, ते दुकानावरती ते बाटल्या नसता का बिस्लरीच्या त्या उडवून बघता. तर मी पण ट्राय करून बघितलं तर मला जमून गेलं ते. हा तर बरोबर. म्हटलं आता एखादी नाही बाटली म्हणजे सापडली तर करून एवढं बघूया. एवढं कठीण नाही ते बघ. फक्त ते थोडीशी बाटलीला ते तर हात मग करावं तू त्या लागतं. दिवशी का तुला आला नाही ते कठीण नाही तर ते बघ तिथं बाटली वाटते. वाटते की नाही पिशवी आहे ते यश. तर चल आता शोधू चल. ते बघ आता ते एकदम रिअल ती पण म्हणजे अशी ती चुरा आहे वगैरे बट तिला बुच्चांनी ठीक आहे ना. चुरा वगैरे झालेली गाईच. तर गाईज हे जे शेत आहे ना पूर्ण इथून हे आणि हे पूर्ण आमचं आहे. अँड या साईडला पण एक म्हणजे हा जो रस्ता आहे ना तो मी दाखवतोय त्या साईडला तर नदी आहे. पण आहे ना इथून म्हणजे इथून तर ते जे गाड्या लावल्या आहे ना तो जो म्हणजे निंबाचं झाड दिसतंय हे तिथपर्यंत सर्व आमचं ते म्हणजे तो निंब पण नाही त्याच्या पुढचा एक निंब येईल अजून तिथपर्यंत आमचं शेत आहे. आणि आम्ही आलेलो आहे आता तिकडच्या साईडून इकडे आलेलो आहे अँड सोम अँड मी जातो आता या साईडला. चल बोरवेल के पास ते आएंगे. तर काही तर आम्ही शेताकडे आले ना आम्हाला तर काही काम नसतं. आम्ही असं भटकत फिरतो इकडे तिकडे. आज खूप जास्त ऊन आहे की हो किती डिग्री सेल्सिअस आहे? आता एवढं काय मला माहित नाही. तुझ्या हातात फोन आहे दोघी पण आणि तो माझ्या खिशात आहे त्याच्यात चार्जिंग नाही भाऊ. तू चार्जिंगच केली नाही का म्हणजे? नाही ब्रो चार्जिंग नाही केलं. तर कायच आहे ना जे शेंगोला गाव आहे ना गायचं आमचं त्यात ना लाईटची खूप प्रॉब्लेम. तर काहीच आहे ना माझं आहे ना एवढं तरी बरं आहे की ब्लॉगिंग करण्यासाठी ना चार्जिंग लागत नाही एवढी. म्हणजे लगेच चार्ज होऊन जातो मोबाईल कारण माझा 80 वॅटचं चार्जर आहे. तर मी फक्त काय केलं माहिती का 20 ते 35 मिनटं लावलेलं होतं चार्जिंगला. पूर्ण 14% चार्जिंग झालेली होती. तर त्याच्यावर ना डायरेक्ट 100% होऊन गेला फुल. अँड आता आम्ही आलेले शेताकडे. तर इतके जास्त बोर होते माहिती इकडे आणि मी ब्लॉग करतोय ना केव्हा तर हात दुखून आलेला आहे. तर हाताला मी सपोर्ट दिलेला आहे असा. तर काही हा मोठ्या जास्त मारतो यामुळे ज्याला नाही खरंच हात दुखतो यार. अरे यार त्या बॉटलचा आहे बट तिला आहे ना बुच्चनच नाही आहे. तर काही इधर भी ट्विस्ट हो गया आहे का? हां तर काही सोम आहे ना आता हे उडवतोय. पण काही ही थोडीशी मोठी आहे तर याने काही जमायचं नाही. ताकद पूर्ण आणली का तुझी? नाही नाही बघावे लागेल अजून. गाईज हां कर कर नवी चालू कर. तर काहीच आहे ना तर काहीच सोम म्हणतोय आता ही जी स्क्रिप्ट आहे ना ही खूप वेळाची झाली म्हणजे खूप जास्त लॉंग झालेली आहे. तर मी नवीन शूट करतो अँड माझा पण हात दुखतोय. हां तर काहीच आहे बघा या बॉटलीच्या हालतो कसे करतोय. होत नाही का? मला इकडे होऊन जाऊ दे हो. तर काही आता तिकडं एक बॉटल तर काही त्याचा फटाका फूस झालेला आहे. तर काही आता आहे ना ते बाटलीचं आहे ना फूस तर झालेलं आहे म्हणजे ते फ्लॉप झालेली आहे त्याची सोमची जी आयडिया. पण त्याने ना तिथं इतकी भारी उडवली होती माहिती का? एक नंबर डायरेक्ट खूप वरती गेलं होतं ते बुच्चन. तर आहे ना तो म्हणतोय कुठे ठेवलेली बाटली? हां तर त्याने तिकडे बाटली ठेवली. आता आम्ही तिकडे जातोय. तो चलो. तर आता आहे ना आम्ही या साईडला तर आलेले रस्त्यावर आणि याला बाटली नाही सापडली. ठेवली तर इथंच होती म्हणे. श्लोकाने ठेवली होती का रे? हो गाईच. श्लोकने कुठे ठेवली होती काय माहिती. आज तो काही आला नाही आमच्यासोबत कारण ते खूप जास्त डोकं त्याला काही आणलं नाही. तर काहीच बघू शकता या साईडला आहे नदी
आणि ना तिथं थोडंसं दूर म्हणजे या रस्त्यानं थोडंसं दूर जाऊन थोड़ी इधर राइट साइड को फाकने का और उधर हमारी ना एक क्या बोलते हैं उसको Q&A वीडियो शूट हुआ था गाइस. मी अशी मध्ये हिंदी बोलून देतो गाइस काय होतं पण ना त्या तिथं Q&A व्हिडिओ शूट केला होता आम्ही आणि त्या Q&A व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन बघून घ्या. म्हणजे तो माझा फर्स्ट Q&A होता बट सोम तर नव्हता त्या वेळेस बट माझा मित्र होता. तर बघा गाईज नदीचं वातावरण किती भारी आहे आणि तिच्यात आहे ना आता पाणी वगैरे काहीच नाही आहे तर अजूनच भारी वाटतं तिथं फिरायला. म्हणजे असं आहे ना इथं खजिना शोध खेळ खेळला पाहिजे इथं नदीमध्ये एक नंबर मजा येईन खूप डायरेक्ट. म्हणजे असं आहे ना 10 ते 20 मित्र वगैरे पाहिजे आणि ना खजिना शोध खेळ खेळला पाहिजे 2 टीम वगैरे काय पण. तर काहीच आहे ना नदीमध्ये ना कोणता पण खेळ खेळायला आहे ना खूप जास्त मजा येते एक नंबर फील वाटतं. तर गाईज आता आहे ना आम्ही जातोय इकडं आहे ना पाणी काढण्यासाठी कारण आहे ना त्या विहिरीतलं पाणी आहे ना म्हणजे असं ती विहीर जी आमची ना तिला आहे ना काहीच लावलेलं नाही आजूबाजूनं भिंती वगैरे. तर मम्मी म्हणे तिकडलं काही पाणी काढू नका म्हणे तुम्ही इथून जायचा ना म्हणे. आम्ही पाणी काढायला आता आलेले होते बट आम्ही इतक्या अँटिक पोरं आहे इतक्या गोबर आहे या आंब्याजवळूनच जाणार आहे. अबे साले कारण आहे ना आम्हाला असं आंबे वगैरे दाखवायला खूप जास्त मजा येते बट आमचं नशीब एवढं फालतू याला एक पण आंबा नाही. जवळ जाऊन बघू आम्ही तरी पण बरोबर आहे सोमबाई. तर गाईज सोम आहे ना एवढ्या मोठ्या डिप्रेशनमध्ये गेलेला आहे डिप्रेशन कारण हे एवढं मोठं आम्ही किती दुरून आलेलं आहे तर इतके जास्त पाय दुखत आहे माहिती का चालणं पण जीवावर येतं डायरेक्ट. तर गाईज याला आहे ना दिसत तर काहीच नाही आहे बट आम्ही शोधतोय आहे का रे इकडे बाबा? बघ पक्ष्यांचा पिंजरा आहे. पक्ष्यांचा पिंजरा. तर काही ज्याला आहे ना काय दिसलेलं आहे पक्ष्यांचा पिंजरा. तर काही तुम्ही पण बघून घ्या दिसलं तर आम्हाला सांगा. आम्ही उद्या घ्यायला गाईज बघा सोम काय म्हणतो आम्ही उद्या घ्यायला येऊ म्हणे. तर सोम भैया झाडाला तर नाही. तर काही याला बघू आणि ना एका ब्लॉगची परत अजून मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली तेव्हा पण आम्ही आंब्यांजवळ आलेले होते आणि तेव्हा आहे ना आम्ही खाली आत बिलकुल नाही गेले तेव्हा मम्मी होती माझ्यासोबत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि पाहून घ्या ब्लॉग. याला पण नाही आहे. तर चला गाईज आता पाणी वगैरे पिऊन घेऊ. चलो पाणी पिणे चलते. तर काही जितकं जास्त या बाटलीमध्ये ना फ्रीजमधून पाणी आणलेलं होतं इतकं भारी होतं ना ते पाणी तेव्हा एकदम चिल्ड होतं थंडगार होतं एकदम. आणि आता जे पाणी आणलं ना आम्ही आता जे पाणी झालं त्यात तेवढ्या टायमात पूर्ण गरम होऊन गेलं होतं काही पूर्ण पाणी गरम झालेलं होतं. तर मग त्याच्यामुळे आम्ही आले इकडे विहिरीकडे. तर या ठिकाणी एक विहीर आहे अँड हिच्यात चालणं पण एवढं जिवार येत आहे ना खूप म्हणजे डायरेक्ट खूप जिवार येत आहे. ह्या विहिरीला तर आपल्या विहिरी म्हणजे आमच्या दुसऱ्या शेतातली विहीर कालचा ब्लॉग बघून घेता त्याची पण डिस्क्रिप्शन. त्या विहिरीला म्हणजे आमची जी तिकडली विहीर आहे ना तिला तर खूप मोठं ते काय म्हणतात सिमेंटची भीते दूरची असते ना ती. तर आता मी याचा सपोर्ट घेतोय. क्या हुआ भाई? तर गाईज आहे अरे इथं हे आहे त्याच्यानं काढ कितना गंदा होय लेकिन वो. तर गाईज बघू शकताय तुम्ही विहीर किती खोल आहे. खरे हिचं सर्व पत्थर कटेले वाटते. पत्थर वाटते नाही ते आणि ते दगड असता नाही का आजूबाजूला ते काटलेले का. तर बघू शकता गाईज यामध्ये केवढं मोठं पाणी आहे आणि आम्ही इथं पाणीच घ्यायला आलो. तर आता सोमदादा आमचे पाणी काढत आहे. बरं झालं तर सर्वात आधी इथं मी ना खूप जास्त म्हणजे डायरेक्ट द्यायला हे पूर्ण बादली भरून आहे ना मी पूर्ण पाणी पिऊन घेणार आहे गाईज सर्वात आधी. तर या ठिकाणी त्याने टाकलेली आहे अँड आता मी सर्वात आधी इथं बसून राहतो तोपर्यंत ब्लॉग पोच. तर गाईज याने आहे ना मला इथं नीट बसू पण दिलं नाही आता तिकडे केलेलं आहे. आणि ना याच्यामध्ये ना विहिरीमध्ये ना त्याने ते काय म्हणतात ती बादली पाडून टाकलेली आहे. ते बघा ते तिथं पडलेली आता ते घ्यायला गेलेलं आहे दूर तिकडे. गाईज त्याने मीच तर टेन्शन वाढवून टाकलं आता माझं. बघा गाईज हे जे ना पाणी काढत होता म्हटलं
म्हटलं मस्तपैकी पाणी काढायला भेटेल, म्हणजे पाणी प्यायला भेटेल. तिथं शांतीने बसलेलाच होता फक्त, तर याने असं काम करून ठेवलं. तर इतकी जीवावर आली माहिती का, त्याला खूप बोलला मी, पण आता ब्लॉगमध्ये कसं काय बोलू शकतोय. आता आणतोय दुसरा. अँड आहे ना, आता आम्ही आलेलो होते बाहेर फिरायला. तर आहे ना, आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग झालेला आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लॉग कसा झालेला आहे. तर आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडायला लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही तर बाय.